the waves are very pleasant here. झाडं आहे ज्यांना फळं आली आहेत ऑलरेडी. ही गोष्ट कोणाकडे अवेलेबल नाही लक्षात घ्या. ही गोष्ट ह्या एज मध्ये मी पण घेणार, ती झाडं लावणार, आणि ती वाढणार कधी, फळं खाणार कधी, फळं मिळणार. एकच दिवसासाठी राहणार होतो, पण आम्हाला हे वातावरण एवढं चांगलं वाटलं की आम्ही अजून एक दिवस एक्सटेंड केला. हाय, नमस्कार. मी विशाली चित्रे. आम्ही दुबईवरून आलो आहे. नमस्कार, मी अवधूत चित्रे. आम्ही कोकणवाडीचा जो व्हिडिओ बघितला पाटील साहेबांनी जो केला होता यूट्यूबवर, तो बघून आम्हाला खूप आवडला आणि त्यामुळे आम्ही कोकणवाडी बघायला खास आलो. जे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे, जे त्यांनी दाखवलेलं आहे, आम्हाला इकडे आल्यावरती सेम टू सेम जसं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं ते सगळं बघायला मिळालं. दुबईला आम्ही सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस रोज आम्ही असे निसर्गरम्य कोकणाचाच बघत होतो. अचानक कोकणवाडी हे सर्च झालं आणि त्यामुळे आम्हाला ते बघायला खूप छान वाटलं होतं. आणि मग डिटेलमध्ये बघायला गेलो तर महेश पाटलांचा आम्हाला सरांचा नंबर मिळाला आणि मग त्याप्रमाणे आम्ही सगळं पुढे बघत गेलो. खूप छान वाटलं, खरंच मस्त वाटतं. थंड वातावरण आणि पावसाळ्यात तर मस्त पाऊस हवा होता आम्हाला. दुबईला राहिल्यामुळे पाऊस तसा जास्त नाही आहे, पण आता इथे बघितला पाऊस, कोकणातला मेन पाऊस, तो आम्ही इथे छान अनुभव घेतला पावसाचा. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोशाळा केली आहे. त्या गोशाळेमध्ये 31 गायी आहेत. त्यापैकी फक्त 4 ते 5 गायीच दूध देणार आहेत, बाकीच्या सगळ्या गायी भाकड आहेत. पण त्या सगळ्या गायींचं त्यांनी संगोपन करण्याचं ठरवलं आहे शेवटपर्यंत, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ह्याप्रमाणे आम्हाला हे जी कोकणवाडीचा परिसर आहे, इकडचे जे पक्ष्यांच्या सकाळचा किलबिलाट आहे आणि वातावरण हे खूप आवडलं, आणि म्हणून आम्ही इकडे कोकणवाडीमध्ये प्लॉट घेतला. आम्ही इकडे या सी इव्हेंट्स या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे. एवढं मस्त वाटतं इथं, थंड आणि इथे राहून आम्हाला खूप चांगलं वाटलं. 2 दिवसासाठी, एकच दिवसासाठी राहणार होतो, पण आम्हाला हे वातावरण एवढं चांगलं वाटलं की आम्ही अजून एक दिवस एक्सटेंड केला. इथलं रिसॉर्ट आणि सगळी माणसं, रिसॉर्टमधली माणसं किंवा सर, एस्पेशली पटवर्धन सर आणि केळकर सर यांनी आम्हाला खूप आदरातिथ्य छान केलं. आमचं जेवण अप्रतिम, नाश्ता तर मस्त होता. खूप छान वाटलं. वातावरण खूप छान आहे कोकणातलं. परत कोकणामध्ये जुन्या सगळ्या आठवणी आमच्या झाल्या. थँक्यू.